स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे न्यू इंडियन इरा 2। चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या पाठेला, ज्याचे नाव आहे बोलतो मराठी आणि लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी। त्या एक मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका तर आहेच। त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा रंगाचा थवा हे ललित लेखसंग्रह, भाषा प्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत त्यांच्या। 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहेत। मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहेत। व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो। आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म सौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते। व्युत्पत्ती कोश म्हणजे व्युत्पत्ती कोशात आपल्याला छोट्या छोट्या शब्दांचे अर्थ पाहायला मिळतात आणि तसेच त्या शब्दांचे दुसरा पारिभाषिक शब्द काय अर्थ असणार हे पण आपल्याला पाहायला मिळते। चला तर मग वळूयात आपल्या मुख्य पाठाकडे। लेखिका सांगत आहेत की परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता। बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा म्हणतो, नको, मी माणूसच ठीक आहे। आली मोठी जादूगार। आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनविणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही आहेत। ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे। मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत। आणि आपण आपल्या शब्दात म्हणतो आई मी भात चढवू का असं म्हणतो। रांधणे हा शब्द नवीन आहे आपल्यासाठी, पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात। मराठीत बनविणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे। त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचं माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही। मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे। शब्द लक्षात ठेवा, मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे। रिकामी जागा किंवा चार्टमध्ये विचारू शकतात की आपल्या भाषेची श्रीमंती काय आहे, तर शब्दप्रयोग म्हणून लक्षात ठेवायचं आहे। मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे। जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कुठेही आलेला नाही। हीच तर भाषेची गंमत आहे। बघितलं, मारणे आपण लक्षात घेतलं, जर कुणी विचारलं आपल्याला अर्थ तर आपण कुणाला मारणे म्हणू, पण यात बघा गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे अशा प्रकारचे मारणे हे क्रियापद देऊन शब्दाचा अर्थ वेगळा होत आहे। पुढे बघूयात। शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली आहे। भाषेची खास शैली कुठली? प्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार लक्षात ठेवा। खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही। खस्ता पिस्ता हे काही पिस्ता खाद्यपदार्थ आहे, पण खस्ता खाणे हे एक वाक्प्रचार आहे, ते काही खाद्यपदार्थ नाही आहे, हे माहीत आहे ना। तसे कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो। कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही,
खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे, यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. हे बघा, कंठस्नान. जर कुणी असं आपला कंठ म्हणजे आपला गळा आणि स्नान म्हणजे अंघोळ असं आपण विचार करू. पण कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून पाणी ओतणे किंवा अंघोळ करणे असा मुळीच नाही आहे. या वाक्प्रचाराचा अर्थ असा आहे, कंठस्नान म्हणजे कोणाला गोळ्या झाडणे किंवा त्याला मरण येणे, याला कंठस्नान असा अर्थ तिथे दिला आहे. खांद्याला खांदा लावणे म्हणजे एकमेकाला चिपकून बसणे किंवा एकमेकाचे खांदे असे चिपकवणे, हा याचा मुळीच अर्थ नाही आहे. खांद्याला खांदा लावणे म्हणजे एकमेकाला चांगल्या गोष्टीत सहकार्य करणे. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. बरोबरच आहे. अशी अनेक उदाहरणे देता येईल. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय. फिरकी म्हणजे मजाक किंवा गंमत उडविणे, हेच आपल्याला कळणार नाही. अक्कलवान हा शब्द मराठी नाही आहे, हा शब्द हिंदी आहे. अक्कलवान म्हणजे आपण हुशार समजतो. तू खूप अक्कलवान आहेस रे. मग दुसरा शब्द इथे दिला आहे अकलेचा कांदा. अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. अतिशहाणा म्हणजे खूप हुशार असं नाही. अकलेचा कांदा म्हणजे त्याला काहीही येत नाही अशा अर्थाने हा संबोधला जातो. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. तुम्ही मराठीच्या याच्यात प्रत्यय घटित, उपसर्ग घटित असे शब्द ऐकले असतात. ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिफिक्स सफिक्स म्हणतो. त्याच्यामुळे सुद्धा अर्थाचा अनर्थ होतो. इथे उदाहरणार्थ दिले आहे, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी ते घेतलं आहे. आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे, यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली आहे. उदाहरणार्थ, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला पाहिजे. बघा, इथे उदाहरणामध्ये अंगाला लावणे आणि अंगावर येणे. अंगाला आपण काय लावतो? लावू शकतो, साबण लावतो. अंगावर घेणे म्हणजे कुठलं संकट अंगावर घेऊ शकतो आपण. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा आपण तिची चेष्टा उडवतोय या अर्थाने घेतला आहे. तिला हसणे म्हणजे सहजपणे हसणे. इथे सगळ्या जागेवर हसणे किंवा अंग हे दोन शब्द आपल्याला महत्त्वाचे दिसते आहेत. आणि मग बाकीचे त्याचे सामोर जे लावलेले प्रत्यय आहेत त्यामुळे ते शब्दाचा अर्थ बदलत आहे. कळलं? भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधली शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणे योग्य नाही का? आजकाल तर सगळ्यांना इंग्रजी भाषेचाच वेळ लागलेला आहे. यात काही खोटी गोष्ट नाही आहे. पण असे काही शब्द आहेत ज्याला आपण इंग्रजी शब्द मानतो. जसं पंखा, आपण त्याला फॅन बनवून टाकला आहे. आपल्या तोंडात असं पंखा असे लवकर शब्द येत नाही. किंवा आपल्या दप्तर म्हणण्याऐवजी आपल्याला बॅग म्हणणं चांगलं वाटतं. यामुळे सुद्धा भाषेची गंमत होते. पुढे बघूया. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती शोधणे. मगाशी सांगितल्याप्रमाणे व्युत्पत्तीचा अर्थ होतो त्या शब्दाचा अर्थ शोधणे, की त्या शब्दाचा खरंच अर्थ काय आहे
आणि व्युत्पत्ती कोशात त्याच शब्दाचा अर्थ दुसऱ्या भाषेत काय असेल हे पण आपल्याला कळून येते. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरांबा या शब्दातला मोरा हा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी, जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेले असतात हे यातून कळते. बघा, इथे उदाहरणार्थ म्हणून मोरंबा दिला आहे. मोरांबा, आता आपल्याला काय माहीत असेल मोरांबा म्हणजे काय होईल? हां, जर आपण मराठी भाषिक याचा विचार केला तर मोरांबा, मोर आणि आंबा याचा काही संबंध असू शकतो असा आपण गृहीत धरतो, पण असा अर्थ नाही आहे. पहिलीच्या काळी साखर ही मॉरिशसवरून यायची म्हणून त्या शब्दाला मोरस म्हणून हा मोरांबा असं म्हटलेलं आहे. कदर करणे हे आपण म्हणतो. कदर करणे, कदर हा शब्द हिंदीशी रिलेटेड आहे. हा वाक्प्रचार आहे. कद्र हा अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख. बघा, कदर हा शब्द कोणीही म्हटला तरी आपल्याला तो आपण गृहीत धरतो की हा हिंदी शब्द आहे, पण हा कद्र या अरबी शब्दापासून बनला आहे. कदर याचा अर्थ आहे गुणांची पारख करणे. हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपले चुकाही होत नाही. उदाहरणार्थ अनुसया असे नाव नसून हे अनसूया असे आहे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया म्हणजे मत्सर नसलेली अशी ती अनुसया. हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. बघा, अनुसया म्हटलं की हे अनुसया देवी किंवा माता नाही आहे. त्याचा तो शब्द आहे. शब्द काय म्हणू आपण, मुख्य शब्द तो बनला कसा आहे, तो अनुसूया आहे, पण त्याला आपण अनुसया करून टाकला आहे. त्याची संधी करत असताना आपला अन अधिक असूया असा शब्द बनतो आणि त्या असूयाचा अर्थ आहे मत्सर असा त्या असूयाचा अर्थ आहे. हे शब्द असे आपल्याला कळल्यावर आपल्या चुका होणार नाहीत. तसेच जरा जर शब्द लक्षात घ्या. जरा जर हे अशा प्रकारचे जर शब्द हे तुम्ही लक्षात ठेवले तर हे प्रश्नांच्या उदाहरणात तुम्हाला फार कामी येणार आहे. बघा, तसेच जरा जर हा संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे. जरा जर हा शब्द हा संस्कृतचा शब्द आहे. वार्धक्याने विकल झालेला याचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. जरा जरचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील ज हे उच्चार तालव्य ज्य आहे. तालव्य म्हणजे ज्य हा शब्द उच्चारून पहा, आपली जीभ ही दाताला लागते. तालव्य म्हणून बघा, ज ह्या शब्दाचा उच्चार करून बघा तर आपली जीभ ही वरच्या दिशेने दाताला लागत असते, त्याला तालव्य म्हणतात. तर जराचा अर्थ थोडे आणि आणखीन एक जरा त्याचा अर्थ आहे कलाबतू. या शब्दातील ज चे उच्चार दंतमूल्य आहेत. दंतमूल्य म्हणजे आपली जीभ ही दोन दातांच्या मधात येते. बघा, ज येते ना. दंतमूल्य म्हणजे आपण ज्या शब्दांचा उच्चारण करतो त्या आपली जीभ या दोन दाताच्या मधात येते, ज असा. दंतमूल्य म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दातांचा मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. आत्ता सांगितल्याप्रमाणे उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. संस्कृत शब्द हे जास्त करून उच्चारण्यावरच अवलंबून असतात. जसं एखादा श्लोक आपल्याला पाठांतर करायचा आहे तर तो लवकर कसा पाठांतर झाला पाहिजे, तर आपण जर उच्चारणावर जर लक्ष दिलं तर आपलं पाठांतर लवकर आणि व्यवस्थितपणे होते. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व असते.
सूतक ताई हा शब्द तर जरा सूतक ताई असा लिहिला तर कसं वाटेल? बघा ना, सूतक ताई म्हणणार आपण समज सूतक ताई असा म्हणतो आपण, आहे की नाही? तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? बघा, आपण हा शब्द उच्चारतो अक्षरशः असा शब्द उच्चारतो, पण तिथे जे काही आपण तिथे अक्षरशः या शब्दात अपूर्ण विरामाचा वापर केलेला दिसत आहे, पण त्याचा विग्रह केल्यास तो अक्षरशः असं मुळीच होत नाही. आता खाली बघूयात. पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात. बघा, वानगीचं वांगी झालं, तशी भारताची फेवरेट वांगी असेल असं काही ते तिथे आलं नाही आहे. वानगी म्हणजे उदाहरणे. बघा, आपण मुख्य म्हणला काय करून टाकलाय, शब्दांची हेराफेरी झाली आहे ना तिथे. पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, अशी फजिती होते. जर समजा कुणी पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा जर अर्थ शोधण्यात गेला, पण त्याला त्या म्हणीचा अर्थ मिळणारच नाही आहे. कारण की वांगी या शब्दाचा अर्थ आपल्याला व्युत्पत्ती कोशात फक्त भाज्यांशी संबंधित मिळणार आहे. तिथे मूळ शब्द पाहिजे आहे वानगी, आणि वानगीचा अर्थ आहे उदाहरणे. आपण जसं कुणाला शिकविताना किंवा कुठली गोष्ट आपण पटविताना उदाहरणं देतो, तसा याचा अर्थ आहे तिथे. काही वेळ दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकावतात. म्हणजे बघा, कधी कधी काय होतं, एकच शब्दाचे दोन अर्थसुद्धा होतात. एकच शब्दाचे दोन अर्थसुद्धा होतात, पण जेव्हा आपण उदाहरणामध्ये सांगतो तर त्याचा अर्थ बदलतो. बघा, इथे उदाहरण दिले आहेत. पहिलं उदाहरण आहे, राजाचे कलेवर प्रेम होते. बघा, राजाचे कलेवर प्रेम होते म्हणजे राजाला कुठली तरी अशी कला आवडत होती, त्या कलेवर त्याचे प्रेम होते, त्याला ती कला आवडायची. आणि दुसरं उदाहरण दिलं आहे, अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. या वाक्याचा अर्थ आहे अपघातस्थळी कडेला एक कलेवर म्हणजे बॉडी असं म्हणू शकतो आपण. मृतदेह पडलेले होते. अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. बघा, कले आणि कले, वरच्या कलेमध्ये एखादा आपण कला शिकतो, जसं चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, या कलेवरून पहिल्या उदाहरणाचा आपल्याला बोध होतो. पण दुसऱ्या कलेवर याचा अर्थ आहे एकाचं मृत शरीर किंवा मृतदेह. बघा खाली काय दिलं आहे, येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप केला या शब्दाची सप्तमी विभक्तीचे रूप आहे. बघा, इथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्द रूप कला या शब्दाची सप्तमी विभक्तीचे रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्यात अर्थ शव असा आहे. कळलं? पहिल्या याच्यात कला याची सप्तमी विभक्तीत याला परिवर्तन केलं आहे, आणि दुसऱ्या वाक्यात कलेवर याचा शव सांगितलं ना, मृतदेह असा अर्थ त्यांनी घेतलेला आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरेदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे.
आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही मिळायला हवे. ही हवेसारखी आपल्या आत बाहेर जात असते. कारण आपल्याला आपल्या भाषेशिवाय कुठलाही पर्याय नसतो. कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण करणं असो किंवा काहीही कुठलाही भाव करणं असो, पण आपली मराठी भाषा आपली नेहमीच आपल्याच कामी येणार आहे, हो की नाही? तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. बघा, उदाहरणं बघा खाली. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. पाऊस बघा, इथे पाऊस या कुठल्या अर्थाने वापरला गेला आहे? पाऊस स्वतः आला म्हणजे स्वतः तिथे वनमहोत्सव चालू होता आणि तिथे पावसाने हजेरी दिली म्हणजे पाऊस आला, म्हणून वनमहोत्सवाला दाद दिली म्हणजे काय म्हणू आपण, असं कौतुक झाल्यासारखं झालं पाऊस आल्यामुळे. आणि दुसरं उदाहरण दिलं आहे. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. म्हणजे कुठले तरी व्यक्ती मॉर्निंग वॉकला सकाळी जात असताना त्याच्या मॉर्निंग वॉकवर पावसाने पाणी फिरवले. म्हणजे त्याला बाहेर मॉर्निंग वॉकला तर जायचं होतं, पण आता पाऊस आल्यामुळे तो काही जाऊ शकला नाही किंवा ती काही जाऊ शकली नाही. अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू. हे विसरून चालणार नाही. कसा वाटला पाठ? नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यू इंडियन इरा 2. धन्यवाद.